हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजवरती व्ही नेकचं डिझाईन बनवायचं आहे आणि त्याला आपण लेस कशा पद्धतीने लावणार आहोत ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। त्यासाठी आपण अगोदर व्ही नेकचं कटिंग करून घ्यायचं आहे। रेग्युलर आपण जो गळ्याची मार्किंग करतो त्याच पद्धतीने मी इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता हे गोल गळ्याचं कटिंग पॅटर्न होतं, पण यावरती आपण व्ही नेक बनवत आहोत। ह्या अशा पद्धतीने सरळ जर व्ही नेक तुम्ही घेतला तर गळा खूप अरुंद होतो, त्यामुळे अशा पद्धतीने थोडा कर्व आकार घेऊन व्ही नेकचं शेपमध्ये कटिंग करायचं आहे। आता कटिंग झाल्यानंतर आपण जे रेग्युलर हे अशा पद्धतीने गळा दिसेल, जे आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे त्यावरती आपण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घ्यायचं आहे। दोन्ही पार्टवरती मेन ब्लाऊजचं कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता, कापड अशा पद्धतीने ठेवल्यानंतर जो सुईचा भाग आहे मेन ब्लाऊजच्या कापडाचा त्यावरती अशा पद्धतीने अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। तुम्ही हवं तर इथं जो गळ्याचा भाग आहे त्या पद्धतीने कॅनव्हासचं कटिंग करून तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता। थोडंसं ब्लाऊजचं कापड सरकत असल्यामुळे इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे। आता गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि हे जे अस्तरचं कापड आहे हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम किनाऱ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। याने अगदी फिनिशिंग योग्य पद्धतीने येते। आता कॅनव्हास जरी लावला तर ब्लाऊजचं कापड खूप ट्रान्सपरंट असल्यामुळे कॅनव्हास दिसतो, मग त्यासाठी आपल्याला पुन्हा कापडपट्टीवरती कॅनव्हास व्यवस्थित अटॅच करावं लागेल आणि नंतर कॅनव्हास जॉईन करावं लागेल। पण त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही शिलाई केली तर अगदी छान शिलाई होते। तर आता आपण इथे एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा योग्य फिनिशिंगसाठी टीप मारून घ्यायची आहे। आता उरलेला जो भाग आहे त्याला ओपन जो भाग आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। सिल्क कापड असल्यामुळे इथे थोडंसं एक्स्ट्राचं कापड शिल्लक ठेवलेलं आहे। आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने दुसरा पॅटर्न पण आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही हवं तर नवीन असताल तर तुम्ही इथे पिन वगैरे लावू शकता। हे अशा पद्धतीने एक पॅटर्न तयार झालेला आहे। दुसरं पॅटर्नही सेम त्याच पद्धतीने घेऊन तयार करायचं आहे। हे अशा पद्धतीने सुईच्या कापडावरती हे पॅटर्न ठेवलेला आहे। 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे कट द्यायचे आहे। कट दिल्याने कापड व्यवस्थित फोल्ड होतं आणि दाबटीप देतानाही अगदी इझिली कुठेही कापड किंवा अस्तर खेचलं जात नाही आणि टिपही अगदी व्यवस्थित बसली जाते। तर हे अशा पद्धतीने दुसरं पॅटर्न पण आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण डायरेक्ट इथे लेस लावली असती, परंतु लेस ह्या साडीची थोडीशी जाडसर असल्यामुळे इथे आपण तिला पाहूया आपण शिलाईने करणार आहोत की गमच्या साह्याने चिटकवणार आहोत। त्याआधी आपण फ्रंट पार्ट अगोदर तयार करून घ्यायचा आहे। आता हे जे दुसरं अस्तर आहे त्यावरती आपण ब्लाऊजचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी फिनिशिंगसह चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने दोन्ही पार्ट आपण तयार करून घ्यायचे आहेत। आता दोन्ही पार्ट तयार करताना आपण साईडला जे सेंटर कट देत असतो ते कट मात्र व्यवस्थित दिसतील या पद्धतीने द्यायचे आहे आणि अस्तर जॉईन केल्यानंतर पण ज्यावेळेस आपण एक्स्ट्राचं कापड कट करतो त्यानंतर सुद्धा एक्स्ट्राचा जो कट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा, आता इथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण जो सेंटरला कट दिला होता म्हणजे जो फुल बस्ट पॉईंट असतो तिथे आपण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। आता हे फुल बस्ट पॉईंट समजण्यासाठी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। त्यासाठी मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग केलेला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे नक्की हा पॉईंट म्हणजे काय आणि आपण इथे कट का देतो हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल। तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे। दुसरा पार्टही अगदी सेम त्याच पद्धतीने फुल बस्ट पॉईंटनीच व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। आता हे का आपण डायरेक्ट वरच्या बाजूने खाली आणि खालच्या बाजूने वरती असं शिवू शकतो, परंतु जो फुल बस्ट पॉईंट आहे हा खालीवर होतो आणि मग जो प्रिन्सेस कटचा जो शेप असतो तो पण बिघडतो आणि व्यवस्थित फिनिशिंग पण ब्लाऊजला येत नाही, म्हणजे जो पफ क्रिएट होणार असतो तो व्यवस्थित होत नाही। म्हणून टक्स आपण जिथे द्यायचा आहे, जिथे म्हणजे आपण कटिंग करताना जो फुल बस्ट पॉईंट देतो त्या फुल बस्ट पॉईंटलाच एक मार्किंग करून ठेवायचं आहे अस्तर कटिंग करताना सुद्धा आणि मग कटिंग झाल्यानंतर तिथे छोटासा कट देऊन ठेवायचा, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना अगदी इझिली लक्षात येतं आणि स्टिचिंगही व्यवस्थित होतं। तर आता मी इथे ज्या क्रॉस पट्ट्या आहे त्याला पण
ब्लाऊजचं कापड आहे थोडंसं एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे, कारण कापड सरकत आहे. तर आता आपण ह्या योक पट्ट्या पण ब्लाऊजला या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे. तर मी अगोदर मेन ब्लाऊजच्या कापडवरती योक पट्टी ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारलेली आहे. त्यानंतर हे कापड उलटं मेन फ्रंट पार्टवर ठेवून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे कापड पूर्ण व्यवस्थित ओपन करून त्यामध्ये सेंटरचा पार्ट आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. आणि फोल्ड केल्यानंतर अगदी फिनिशिंगसह आतलं कापड फोल्ड केलेलं शिलाईमध्ये येणार नाही, काळजी घेऊन शिलाई मारलेली आहे. त्यानंतर खालच्या बाजूने हा भाग ओपन करूनही याला दापटीप मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार केल्यानंतर मी इथे हुक पट्टी आणि आईपट्टी पण बनवून घेतलेली आहे आणि बॅक पार्टसुद्धा बनवून घेतलेला आहे. आता हे दोन्ही पार्ट बनवून झाल्यानंतर आपण इथे शोल्डर जोडून घेणार आहोत. तर शोल्डर जोडून घेतल्यानंतरच आपण इथे लेस लावणार आहोत, म्हणून मी तुम्हाला ही शोल्डर जोडण्याचं पार्ट दाखवत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण जे शिलाई मार्जिन ठेवलेली होती त्याच पद्धतीने इथे मी शोल्डर जोडून घेतलेला आहे. शोल्डर जोडल्यानंतर आपण लावणार आहोत इथे लेस. तुम्ही गळ्याची उंची तुमच्या पद्धतीने अजून कमी जास्त करू शकता. तुम्ही हवं तर ही लेस हातशिलाई करून लावू शकता किंवा गमने तुम्ही चिटकवूही शकता किंवा अशा पद्धतीने एका बाजूने थोडंसं कापड असेल तर शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने गमच्या साहाय्याने चिटकून घ्यायचं आहे. तर मी आता इथे एका बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनं शिलाई मारण्याचा आपण प्रयत्न करून पाहायचा आहे. जर नाहीच झालं तर आपण गमने चिटकवणार आहोत. हे अशा पद्धतीने मी हा गम घेतलेला आहे, ग्लू गम, आणि ही व्यवस्थित एकदम किनाऱ्यावरती लावून व्यवस्थित ह्याला चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आता ही लेस पण चिटकून झालेली आहे. थोडंसं सुकण्यासाठी वेळ जाऊ द्यायचा आहे आणि लेस थोडीशी जाडसर असल्यामुळे थोडासा वेळ अगदी जास्त लागू शकतो. हे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह लेस अटॅच करून घेतलेले आहे. तर आपण दुसरा पार्टही याच पद्धतीने अगदी जॉईंट करून घेणार आहोत. तर दुसरा पार्ट पण एक बाजू आहे ज्या बाजूने कापड आहे तिथे आपण जॉईंट ठेवून घेऊ शकतो शिलाई मारून, किंवा मग इकडचा भाग जो आहे त्याला तुम्ही एक्स्ट्राचं कापड ठेवा आणि तोही शिलाई मारून तुम्ही स्टिचिंग करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण व्ही नेकचं गळ्याचं कटिंगही केलं आहे आणि प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं स्टिचिंगच्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करा. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.